वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. महाराजांच्या मनाची जी अवस्था झाली त्या अवस्थेचं वर्णन तुकोबाराय करतात. सांगितले पाहिजे. मला आता माझं एकच लक्ष झालेलं आहे की पंढरीच्या वारीकर पांडुरंगाला भेटण्याकरता जी अवस्था महाराजांची झाली, संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे. तो भगवान परमात्मा अशी ज्याची अवस्था झाली त्याची तुकोबाराय म्हणतात वाट बघतो. बरं तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. तो वाट बघतो. असा भूतलावरती भक्ताची वाट बघणारा एकच देव आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुच्चित्त जनी जडू देसी. अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. विठाला 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 विठाला. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवीर. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सचितानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा, त्यांच्या गाथेतील हा प्रथम क्रमांकाचा अभंग आहे. हा अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या उपास्य देवतेला केलेलं हे मंगल आहे. मंगल चरणातील हा अभंग आहे. नव्हे नव्हे ह्या अभंगाची विशेषत्वानं ओळखच करून द्यायची झाली तर जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग सेवेकरता घेतलेला म्हणजे संपूर्ण त्यांच्या गाथ्याचं सूत्रच आहे. वाह. या अभंगावरती जगद्गुरु तुकोबारायांचा गाथाच उभा राहिला. एवढा अतिशय महत्त्वपूर्ण असा आजच्या सेवेकरता अभंग निवडलेला आहे. महाराजांच्या मनाची जी अवस्था झाली त्या अवस्थेचं वर्णन तुकोबाराय करतात. सांगितले पाहिजे. मला आता माझं एकच लक्ष झालेलं आहे की पंढरीच्या वारीकर पांडुरंगाला भेटण्याकरता जी अवस्था महाराजांची झाली, संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी,
कधी एकादशी आषाढी हे. तो भगवान परमात्मा अशी ज्याची अवस्था झाली त्याची तुकोबाराय म्हणतात वाट बघतो बरं. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे. तो वाट बघतो. असा भूतलावरती भक्ताची वाट बघणारा एकच देव आहे. वाह. वाट पाहे उभा भेटीसी आवडी कृपाळू तातडी उतावीळ. आणि म्हणून आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या पंढरीला जातात. ज्ञानोबारायांची सुद्धा हीच आवड आहे. तुकोबारायांच्या सारखीच आहे. हो. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले. म्हणून हा पालखी सोहळा ज्येष्ठ वद्य सप्तमी तुकोबारायांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवतो आणि ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा इथून प्रस्थान ठेवतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या उपास्य देवतेची काही लक्षणं सांगतायत. त्याच्यामध्ये दोन प्रमुख लक्षणं आपल्याला दिसत आहेत. आणि त्या दोन लक्षणाचा नामनिर्देश तुकोबारा करतात. एक स्वरूप लक्षण आहे आणि एक त्याचं तटस्थ लक्षण आहे. कारण जो भक्त ज्या देवतेची उपासना करतो ती देवता कशा स्वरूपाची आहे हे भक्ताला अगोदर माहीत असावं लागतं. त्या भक्ताला जर त्या देवतेच्या विषयी काहीच माहिती नसेल आणि उगीचच त्या देवतेची तो जर भक्ती करत असेल तर तुकोबारायांनी त्याला केवळ ती अज्ञानाची भक्ती म्हणलेलं आहे. आणि अज्ञानाच्या भक्तीमध्ये काय असतं? इच्छिती संपत्ती संपत्ती भक्ती इच्छिती संपत्ती संपत्ती तयाची बोध तयाची चित्ती बोध कैसा तयाची बोध अज्ञानाचे काय सूर आहे. अज्ञानाची भक्ती आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची चित्ती बोध कैसा. अज्ञानाच्या भक्तीमध्ये फक्त मला संपत्ती मिळावी, जगामध्ये मला मानमान्यता मिळावी, लोकमान्यता मिळावी, एवढीच इच्छा लोक त्या अज्ञानाच्या भक्तीमध्ये करतात. महाराज तुकोबारायांची ही डोळस भक्ती आहे. कुठं संपत्तीचा विचार केला
आज खरं विचार करायची गरज आहे बरं पाटील महाराज. वा. संपत्तीशिवाय किती उच्च दर्जाचं जीवन जगता येतं तिकडून यायला लावून हा आदर्श म्हणजे ज्ञानोबा तुकोबा आहे. करायचा म्हटलं बघा आमच्या टाळ्या वाजवल्या विनेकर. पैशाशिवाय किती उंचीचं जीवन जगता येतं. किती पैसे होते महाराजांच्याकडे, काय संपत्ती होती, इकडे बसा बाबा. पण काय उंचीचं जीवन आहे. तुकोबाराय काय उंचीचं जीवन जगले. महाराजांच्या भाषेत सांगावं. अनुरेणू या थोकरा तुका या महाराज. आणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. संपत्ती नसताना आकाशाचं जीवन जगणारी विभूती म्हणजे तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे. म्हणून तुकोबाराने म्हटलंय मला हे आता आवडत नाही, माझी एकच इच्छा आहे. संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा. असो म्हणून ज्या देवतेची उपासना तुकोबाराय करत होते त्या देवतेचं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण आणि त्याच देवतेला एक विशेषण देतात, साजेरी म्हणतात. साजेरी म्हणजे तो सुंदर आहे, अतिशय देखणा आहे, समचरण, त्याचे चरण सम आहेत आणि त्याची वारे महाराज दृष्टीही सम आहे. आणि असं हे लक्षण कुठं आहे, अशा लक्षणाने हा भगवान परमात्मा कुठं आहे, त्या परमात्म्याचा अचूक पत्ता तुकोबाराय सांगतात. इथं नामनिर्देश न करता भगवंताचे तर अनेक अवतार झालेले आहेत. नामदेवरायचं एक प्रमाण सांगितलं तर पुरेसं होईल. अवताराच्या राशी, राशी म्हटल्यानंतर अगणित. तो हा उभा विटेवरी अनंत अवतार झाले त्याचे. भागवतामध्ये 14 अवताराचा उहापो आलेला दिसतो. अवताराचे काही ठिकाणी 10 अवतार सांगितले जातात. अवताराचे 6 प्रकार सांगितले जातात. अंश अंशांश आवेश कला पूर्ण पूर्णतम. भगवंताचे अनेक अवतार झाले, पण तुकोबारांचा असा दावा आहे की कोणत्याही अवतारामध्ये मला हे समचरण आणि समदृष्टी हे लक्षण दिसलंच नाही, पाहायला मिळालंच नाही. जेवढे म्हणून अवतार झाले त्या अवतारामध्ये तुकोबाराय सांगतात देवाबरोबर मी होतो. बरं, देवाबरोबर होतो. प्रत्येक अवतारामध्ये देवाबरोबर मी जातो येतो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देवनाम. एवढंच नाही
तर तुकाराम महाराज सांगतात नाही यावे जावे लागत. देवाबरोबर अहो अखंडित जैसे तैसे, देवाबरोबर आम्ही प्रत्येक अवतारामध्ये आहोतच. निद्रा करिता होतो पाये, सवेची लंका घेतली तये. होतो पाये, सवेची लंका घेतली तये. निद्रा करिता होतो पाये, सवेची लंका घेतली तये. निद्रा करिता होतो पाये, सवेची लंका घेतली तये. आवानर गोवळ गाई, वानर गोवळ गाई, आवानर गोवळ गाई, वानर गोवळ गाई. सवे चारीत फिरत सो, सवे चारीत फिरत सो, सवे चारीत फिरत सो, सवे चारीत फिरत सो. भिन्ना भेद नाही, देवा आम्हा एक देही. म्हणून भिन्ना भेद नाही, देवा आम्हा एक देही. भेद नाही, देवा आम्हा एक देही. देवा आम्हा एक देही. सवेची लंका घेतली, हे वानर गोवळ गाई. सवे घेऊन फिरत सो, निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तये. वानर गोवळ गाई. फिरत सो. प्रत्येक युगामध्ये आम्ही देवाबरोबर आहोतच, प्रश्नच नाही. त्याला स्पष्ट सांगितलं निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई. वानर गोवळ गाई, सवे चारीत फिरतसो. प्रत्येक युगामध्ये आम्ही देवाबरोबर आहोत, पण समानतेचं लक्षण कुठंच पाहायला मिळालं. थोड्याशा अवताराचं आपण चिंतन करायला गेलो तर परशुराम अवतारामध्ये सुद्धा थोडीशी भिन्नता आहे. चरणामध्ये जरी विषमता नसली तर दृष्टीमध्ये विषमता आहे. काय विषमता आहे? परशुराम अवतारामध्ये 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली. का केली, कशा करता केली, त्याचा इतिहास मोठा आहे, आपल्याला माहीत आहे, बहुश्रुत आहात, तो सांगून वेळ घेणार नाही. पण सगळ्याला माहीत आहे. काय माहीत नाही, क्षत्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. म्हणजे दृष्टीमध्ये समानता नाही, काहीतरी विषमता आहे. परशुरामाच्या नंतरच्या अवताराचं थोडंसं चिंतन केलं तर प्रभू रामचंद्राचा अवतार. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये तुकाराम महाराज म्हणतात दृष्टीमध्ये मला विषमता दिसली आणि चरणामध्येही दिसली. काय सूक्ष्म निरीक्षण आहे तुकोबारायांचं. चरणामध्ये तर आम्हाला सुद्धा दिसेल की प्रभू रामचंद्राचं एक चरण पुढं आहे, एक चरण पाठीमाग आहे. दोन्ही चरण समान ठेवले तर बाण मारता येत नाही. पण चरणामध्ये विषमता ठेवावीच लागेल. पण तुम्ही म्हणाल की चरणामध्ये विषमता आहे, ठीक आहे, पण तुम्ही बोलून गेला दृष्टीमध्येही विषमता आहे. तर दृष्टीमध्ये काय विषमता आहे तर प्रभू रामचंद्र आणि
ज्यावेळेस राक्षस मारले त्यावेळेस काही राक्षसांना त्यांनी मुक्त केलेलं आहे आणि काही राक्षसांना त्यांनी मुक्त केलं नाही, ते घोर पापी होते. म्हणजे सगळ्या राक्षसाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वा तुकाराम महाराज म्हणतात सारखा नाही बरं. ज्यावेळेस आपण भावार्थ रामायण पाहतो बारकाईनं, त्यावेळेस तिथं नाथरायांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की खर नावाचा राक्षस, दूषण नावाचा राक्षस, ताटिका नावाची राक्षसी यांना मुक्तच केलं नाही, मारलं परंतु मुक्त केलं नाही. आणि काही राक्षसांना मुक्त केलं. पण तुकाराम महाराजांची भाषा इतकी महाराज मार्मिक आहे. तुकाराम महाराज संदिग्ध बोललेत. काय बोलले? नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. नुसतं मुक्त केले राक्षसा, पण तुकोबारांनी सर्व शब्द मात्र काढून घेतला त्यातला आणि संदिग्ध ठेवलं. तर तिथं म्हणायला पाहिजे होतं, काय म्हणायला पाहिजे होतं? नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले सर्व राक्षसा. यमक प्रास बसवायला सुद्धा काही अडचण येत नाही, बरोबर ते व्याकरण जुळतंय. तरी सुद्धा तुकोबारांनी सर्व शब्द ठेवला नाही, काढून घेतला. म्हणजे त्यांचं हे चोख वाङ्मय आहे. कारण सर्व राक्षसांना नाही, काही राक्षसांना मुक्त केलं आणि काही राक्षसांना मुक्त केलं नाही. ही चरणातली आणि दृष्टीतली थोडीशी विषमता तुकोबारांना इथं दिसून येते. म्हणून इथं ही विषमता आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या नंतर जो अवतार धारण केला भगवंताने, तो कृष्ण परमात्म्याचा अवतार. मग त्या अवतारामध्ये थोडीशी विषमता कमी केली विक्रम महाराज. काय कमी केली? प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये एक चरण पुढं होतं, एक चरण पाठीमागं होता. थोडीशी सुधारणा केली, तो 1.5 पायावरती आला. देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा. 1.5 पायावरती तो आला. समान पाय ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु कृष्ण अवतारामध्येही समान पाय त्याला ठेवता आला नाही. विषमता आहे. आणि दृष्टीतली विषमता थोडीशी कमी केली की कृष्ण अवतारामध्ये सर्व राक्षसांना मुक्त केलं. राक्षस मारले सगळे, दुष्ट लोकांना भगवान परमात्मा ठेवतच नाही. काग बग रिटा मारिले बाळपणी आणि अवघी दैत्यखानी बुडविली. दैत्यखानी बुडवून टाकली, परंतु सर्वांना मुक्त केलं. किती घोर पापी. भगवंताला मारण्याकरता आपल्या स्तनामध्ये विष भरून आलेली पुतना नावाची राक्षसीन. पुतना नावाचा अर्थच असा आहे की पुत म्हणजे पुण्य आणि ना म्हणजे नाही, याच्याकडे पुण्य नाही अशी पुतना स्तनामध्ये विष भरून देवाला मारायला आली. आणि तुकोबाराय सांगतात तिला सुद्धा मुक्त केलं हो त्यांनी. दृष्टीमध्ये एवढी समानता आली की धिक्क नाही देणे अरी मित्रा एक पुतना कंटक मुक्त केली. मुक्त केला मामा कंस महादोषी बाळ हत्या राशी पातकांच्या. धिक्क नाही देणे अरी मित्रा एक. अरी म्हणजे शत्रू आणि मित्र म्हणजे आपला सोबती. तो मित्रालाही सारखंच देतो आणि शत्रूलाही सारखंच देतो. मग त्यानं स्तनामध्ये विष भरून आलेली पुतना, त्या पुतनेला सायुज्य मुक्ती दिली. ज्ञानोबराय वर्णन करतात त्वा सनकादिकाचे निमाने सायज्जू सौरसू दिधला पुतने विषाचे निस्तनपाने मारू आली. हा, मग सायुज्य मुक्ती दिली. म्हणजे एवढी मोठी मुक्ती आहे ती चतुर्थ की जी आईला दिली नाही, जी वडिलाला दिली नाही, ती महाराज पुतनेला त्याने दिली. जी गती निधी वसुदेव देवकीसी ती गती दिधली पुतनेशी. अशी गती त्याने पुतनेला दिली. म्हणजे सगळ्यांना त्यांनी कंस मामा बाळ हत्या राशी पातकाच्या त्याला सुद्धा त्याने मुक्त केलं. म्हणजे दृष्टीतली थोडीशी विषमता म्हणजे पूर्णत्वानं कमी केली. आणि ज्यावेळेस तो महाराज पंढरी क्षेत्रामध्ये आला, गोकुळातून आला, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुणी झाला येता
निज प्रेम भक्ती भक्ताता घ्या घ्या म्हणत असे. असा तो आला. त्यावेळेस मात्र त्यानं महाराज दृष्टीतली विषमता संपवली आणि चरणातलीही विषमता संपवली आणि समानतेचं लक्षण धारण केलं. आणि त्याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी, असमचरण दृष्टी विटेवरी साजिरी, असमचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हारी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, तेथे माझी हारी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, अनेक न लगे माईक पदार्थ, 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 समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, समचा दृष्टी विटेवरी साजिरी, समचा दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो. त्या देवतेचं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण सांगतात की हा भगवान परमात्मा ज्यावेळेस पंढरी क्षेत्रामध्ये आला आणि त्यावेळेस त्यानं धारण केलेलं लक्षण समचरण आणि समदृष्टी आहे. आणि असा हा भगवान परमात्मा कुठं आहे? तुकोबाराय सांगतात समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. तो कसा आहे? आनंद आहे. आनंद अदवय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमात्री विठ्ठल रूप जो या भीवरे चातिरी जो या भीवरे चातिरी जो या भीवरे चातिरी जो या भीवरे चातिरी घट धरो लीला करी घट धरो नीला करे घट धरो लीला करी घट धरो नीला करी बाहुले समची साजिरी बाहुले समाची साजिरी बाहुले समाची साजिरी बाहुले समाची साजिरी अंतवारी शोभती वारी शोभत वारी शोभती
घडा धरून या करी घडा धरून या करी पाऊले साजरी पाऊले समाधी झाली पाऊले समाधी जाजरी पाऊले समाधी झाली रे महाराज वर्णन करतात जो या भिवरेच्या तिरी कट धरो निया करी पाऊले समची साजिरी अंतरी धरो निराहेन. अशा प्रकारे हा भगवान परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये भिवरेच्या तीरावरती समान पावलानं उभा आहे. ज्ञानोबा सुद्धा तेच वर्णन करतात महाराज. तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभते. म्हणून विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. असा हा भगवान परमात्मा पंढरी क्षेत्रामध्येच समान पाऊलानं उभा आहे. म्हणून तिथं विषमता नाही, तिथं भिन्नता नाही, तिथं दृष्टीही सम आहे आणि त्याचे चरणही सम आहेत. दोन चरण म्हणजे एक कर्मनिष्ठा. अर्जुनाला ज्या भगवंताने दोन निष्ठा सांगितल्या, एक कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा. हा असं मिठी मोल नेगे जगजेटी भावा एकासाठी खांदे वाहे आपुलिया. असा हा समान पाऊलानं उभा आहे. ते दोन पाऊल म्हणजे एक कर्मनिष्ठा आणि दुसरी ज्ञाननिष्ठा. कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा एकत्रित आली का भक्ती हा संगम तिथून उगम पावतो महाराज. म्हणून हे दोन चरण म्हणजे दोन निष्ठा आहेत. अर्जुनाला भगवंतानी हा दोन निष्ठा सांगितल्या, कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा. त्या दोन्हीचा संगम म्हणजे ते दोन चरण आहेत आणि त्याच्यातून भक्ती हा संगम उगम पावला आणि आपला भागवत धर्म तिथून विशाल झाला. तिथं समानता आहे, विषमता नाही. कबीर मोमीन लथिफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास सोका बंका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. हे समानतेचं लक्षण आहे. तिथं त्याच्याकडं लहान मोठा गरीब श्रीमंत हा भेदच नाही महाराज तिथं. हां, म्हणून ते समानतेचं लक्षण आहे. ज्यावेळेस पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, पुंडलिकासाठी तो आला. पण तुकोबारांनी पुंडलिकाला खूप मोठी धन्यता दिली. पुंडलिकाला भक्त म्हटलं नाही तर भक्तांचा राजा म्हटलंय. नुसता भक्त वेगळा आणि भक्तांचा राजा वेगळा. पुंडलिक भक्तराज तेने साधियले काज वैकुंठीचे परब्रह्म निजानिले. म्हणून त्या पुंडलिकाला धन्यता देतात. भला भला पुंडलिका मानलासी जनलुका कोण्या काळे सुखा ऐसा कोण पावे तू नातुडे तो कवने परी उभा केला विटेवरी. त्याने विटेवरती उभा केला म्हणून कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. हेच प्रमाण बरोबर आहे बरं. दुसरं प्रमाण चुकीचं आहे. ते त्याची मी दुरुक्ती करणार नाही, ते प्रमाण मी म्हणणारही नाही महाराज. आणि आपण म्हणू नये ते. हेच प्रमाण बरोबर आहे 100%. कारे प्रेमे मातलासी. प्रेमानं तो मदोन्मत्त झाला काय, देवाला विटेवरती उभा केला. मग त्यावेळेस उभा राहिला
मग कसा राहिला? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, असा उभा राहिला. आणि मग उभा राहिल्यानंतर उभा राहून कंटाळून गेलात. मग पुंडलिकाला बोलावून घेतला. रे पुंडलिका, मी तुझ्यासाठी पंढरी क्षेत्रामध्ये आलो आहे, मला काहीतरी काम सांग, मी उद्योगी आहे. देवसुद्धा उद्योगी आहे बरं, आणि भक्त पण उद्योगी आहेत. दोघाच्या उद्योगामध्ये, दोघाच्या धंद्यामध्ये फरक आहे. देवाचा धंदा आहे भक्ता राखे पायापाशी घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीत असो, त्याचा धंदा आहे. आणि भक्ताचा काय धंदा आहे? तुम्ही सांगा, भक्ताचा काय धंदा आहे? दीन रजनी हाची धंदा, 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 रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, गोविंदा जय पवाडे, गोविंदा जय पवाडे पवाडे, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, गोविंदा जय पवाडे, गोविंदा जय पवाडे पवाडे, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, गोविंदा जय पवाडे, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा. महाराज सांगतात, संतांचा धंदा वेगळा आहे, देवाचा वेगळा आहे. देवाने सांगितलं, अरे मला उद्योग पाहिजे इथं काहीतरी, मी तुझ्यासाठी आलोय. पुंडलिकाने तुमची आमची कैफियत घेतली आणि तुकोबाराय सांगतात, देवाला काम सांगितलं, तुला कामच उद्योगच करायचा आहे ना पंढरीमध्ये, तर हा कर. काय कर? तुझ्या दर्शनाला जो जो भक्त येईल त्याचा उद्धार कर. कोणत्या भक्ताचा करू? सांगितलं, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी. तुझ्या दर्शनाला मूढ येईल, पापी लोक येतील, आणि पुन्हा सांगितलं जसे येतील तसे येतील. लहान मोठा गरीब श्रीमंत कोणत्या जातीचा धर्माचा पुरुष स्त्री काही विचार करू, तुझ्या दर्शनाला येणाऱ्या भक्ताचा उद्धार कर. आणि हे त्याचं खरं समानतेचं लक्षण आहे. तेव्हापासून त्यानं काम सुरू केलं. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. आणि तेव्हापासून महाराज ते काम आज तागायत त्याचं सुरू आहे. खरं समानतेचं लक्षण त्याचं हे आहे. म्हणून असं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि त्याला एक विशेषण देतायत तुकोबाराय, समचरणदृष्टी विटेवरी साजेरी. साजेरी हे त्याला विशेषण दिलंय. दोन लक्षणं सांगितली, स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण सांगितलं आणि त्याला विशेषण दिलं साजेरी. साजेरी शब्दाचा अर्थ अतिशय तो सुंदर आहे. साजेरी म्हणजे तो देखणा आहे, इतका देखणा आहे. तुकाराम महाराज सांगतात, पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी. त्याला पाहिल्याबरोबर वेड लागावं इतका तो सुंदर आहे. आणि तो इतका सुंदर आहे, आपल्या जीवामध्ये तो घर करून राहतो. बैसे जीवी जडोनी.
आपल्या हृदयामध्ये जीवामध्ये आपल्या घर करूनच राहतो, तो बाजूला निघत नाही. इतका सुंदर आहे. किती सुंदर आहे याबद्दल तुकोबारांचे शेकडो प्रमाण आहेत. ह्या विश्वामध्ये सगळ्यात जर भगवंतानं सौंदर्य कुणाला दिलं असेल तर लक्ष्मीला सौंदर्य दिलेलं आहे. लक्ष्मीसारखं सौंदर्य ह्या विश्वामध्ये कोणालाच नाही. पण तुकाराम महाराज सांगतात अशी लक्ष्मी इतकी सौंदर्यवान ती त्याची दाशी आहे. जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंजरासी सर्व भावे त्यासी तुका शरण. म्हणजे तुकोबारांच्या दृष्टीनं लक्ष्मीपेक्षा तो सुंदर आहे. आपण समजतो लक्ष्मी सुंदर आहे, पण तुकोबाराय सांगतात लक्ष्मीपेक्षा सुंदर आहे. पण त्याची शेकडो प्रमाणं सुंदरपणाबद्दल तुकोबारायांची आपल्याला माहीत आहेत. म्हणून तुकोबारायांचा मंगलचरणातील अभंग रोज म्हणतो, सुंदरते ध्यान. ध्यान शब्दाचा अर्थ त्याचं स्वरूप अतिशय सुंदर आहे, लावण्यवत आहे. राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. सर्व संत महात्म्यांनी आपापल्या परीनं भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन शेकडो अभंगातून केलंय, शेकडो अभंगातून केलंय. आपल्याला सगळ्याला माहीत आहे. ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये आपली सेवा आहे. ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये केवढं साहित्य त्यांचं मोठं आहे, केवढं शब्द भांडार आहे. त्यांचं वर्णन करत असताना नाथ रायासारखे शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या सारखे वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानांचे शिरोमणी आहेत. ते निस्ते ज्ञानी नाहीत. निस्ता ज्ञानी वेगळा आणि ज्ञानियांचा शिरोमणी वेगळा असतो. म्हणजे ते ज्ञानामध्ये अग्रगणी आहेत. तुकोबारांनी वर्णन त्यांचं करताना ज्ञानियांचा गुरु, निस्ते ज्ञानी नाहीत तर ज्ञान्यांचे गुरु आहेत. ज्ञानियांचा राजा नाही, ज्ञानियांचा राजा हा चुकीचा पाठ आहे. ज्ञानामध्ये गुरु असतो आणि राजामध्ये महाराजा असतो. म्हणून ज्ञानियांचे गुरु, ज्ञानियांचा गुरु असा पाठ आहे. किंवा ऐकगा ज्ञानचक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती, असं वर्णन ज्ञानोबारायांचं आलंय. म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराज वर्णन करतात, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानी लोक आहेत, खूप खूप ज्ञानी लोक आहेत, विद्वान आहेत, पण जगामध्ये वंदनीय नाहीत महाराज. पाहिलंय मी, स्वतः पाहिलंय. इतके ज्ञानी आहेत, ब्रह्माचं झाड उभं करतात ते. पाटील नाही बरोबर आहे ते. पण जगाला वंदनीय नाहीत ते. काय वंदनीय आहेत पण ज्ञानाचा पत्त्याच नाही त्याला, अशी काय. पण ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर नाथ महाराज म्हणतात ज्ञानी आहेत आणि जगाला वंदनीय आहे. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. केवढी ग्रंथसंपदा आहे. ज्ञानेश्वरीसारखा 9000 ओव्यापेक्षाही जास्त ओव्या असलेला अमूलाग्र ग्रंथ तिथं आहे, त्यांनी लिहिला. अमृतानुभवासारखा ग्रंथ आहे. चांगदेव 65 सारखा छोटा ग्रंथ आहे. वारकऱ्याची संध्या असणारा हरिपाठ नावाचा छोटा ग्रंथ आहे. कितीतरी ज्ञानोबारायांचे छोटे मोठे अभंग आहेत महाराज, कूट अभंग आहेत त्याच्यामध्ये. आपल्या बुद्धीच्या आकलन कक्षेच्या बाहेरचं त्यांचं ते वाङ्मय मोठं आहे. ते शब्दप्रभू आहेत. अशा ज्ञानोबारायांना वाटलं माझ्या या आराध्य देवतेचं पांडुरंगाच्या स्वरूपाचं वर्णन करावं बरं. पण पंढरपूरला गेल्यानंतर त्याच्या समोर बसलेत ज्ञानोबाराय, पाहतायत त्याला डोळे भरून. हातामध्ये लेखणी घेतली आहे. अधिक देखणे मना आले ओमय. किती सुंदर आहे, किती तो देखणा आहे. आता सुंदरपणाचं वर्णन, पुरुषाचं सामान्य एखाद्या स्त्रीचं वर्णन करायचं झालं तर दादो महाराज 2 मिनिटं जास्त झाली त्याला. एक 4-2 शब्द
खूप झाले, पण हा इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. ज्ञानोबासारखे तत्ववेत्ते हातबल होता. वर्णन सुरू केलं लिहायला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले. पुढचे शब्द महत्वाचे, लेखणी गळून पडली आणि सामान्य पुरुषाचं स्त्रीचं वर्णन करू शकतो, पण हा वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे, सौंदर्याचं शब्दातीत आहे, म्हणजे शब्दाच्या पलीकडचं वर्णन आहे. म्हणून ज्ञानोबारायांचं शब्द आहेत, न वर्णवे तेथीची शोभा, कानडाव विठ्ठलू कर्नाटको, तेने मज लावे दो. नवर्णवे या शब्दाचा अर्थ मी वर्णन करू शकत नाही, माझ्याकडे शब्दच नाही. एवढे शब्द प्रभू ज्ञानोबारासारखे तत्वेत्ते तुकोबारासारखे म्हणतात, तो शब्दाच्या पलीकडचा सुंदर आहे, जगामध्ये त्याच्यासारखा सुंदर कोणच नाही, इतका तो सुंदर आहे. नव्हे नव्हे जगताला सौंदर्य त्यानंच समर्पित केलंय. ज्ञानोबारांची भाषा आहे कुणाला? कान्होपात्रेला. कान्होपात्राची आई म्हणते, कान्होपात्रा म्हणते, माझा भावी पती माझ्यापेक्षा सुंदर असला पाहिजे, कुठं भेटेल तो मला? तर ज्ञानोबाराने उत्तर दिलंय तिला, अगं तुला ज्यानं सौंदर्य दिलंय तो किती सुंदर असेल. सौंदर्य आपल्याला देणारा जगातला तो आहे, मग महाराज तो भेटेल का? तर ज्ञानोबारायांनी कान्होपात्रेची आणि पांडुरंगाची भेट घालून दिली महाराज. आणि त्यावेळेस खरं स्वरूप ज्ञानोबारायांच्या बरोबर आली. त्यावेळेस भगवंताला तिनं पाहिलं, त्यावेळेस मिठी मारली आणि माझ्यापेक्षा निस्ता सुंदर नाही तर 1000 पट सुंदर आहे. म्हणजे हा अतिशय सौंदर्यवान आहे. म्हणून तुकाराम महाराज त्याला साजिरी हे विशेषण देतात की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. आणि अशा लक्षणाने भगवान परमात्मा जिथं आहे तिथं तुकोबाराय म्हणतात की माझी चित्तवृत्ती राहू दे. ही वृत्ती सहजासहजी स्थिर होत नाही, कारण आपल्या अंतकरण चतुष्टयामध्ये 4 भाग आहेत महत्त्वाचे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मनबुद्धी चित्त अहंकारापासून आपली वृत्ती बनते. आपलं मन कसं आहे, आपलं चित्त कसं आहे, आपली बुद्धी कशी आहे, याच्यावरती अंतकरणाची वृत्ती अवलंबून असते. माणसं सहज म्हणून जातात त्याची वृत्ती चांगली नाही, त्याचं मन चांगलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या मनबुद्धी चित्त अहंकारापासून माझी बनलेली वृत्ती तुझ्या चरणारविंदाच्या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे. आणि अशी वृत्ती स्थिर होण्याकरता तुकाराम महाराज देवाला विनंती करतात, ठाव देई चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीसी अखंडित. आणि मग अशी वृत्ती जर अखंडित तुझ्या चरणारविंदाच्या ठिकाणी स्थिर राहिली तर काय होईल? तरीचा हा जीव सुख पावे माझा, तरीचा हा जीव सुख पावे माझा, तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा करू बरवे केशी राजा करो आले, बरवे केशी राजा करो आले. सुख पावे तरीचा हा जीव सुख पावे माझा, तरीचा हा जीव सुख पावे तरीचा माझा. हा जीव सुख पावे माझा. बरवे केश राजा राजा करो आले, बरवे केशी राजा करो आले, बरवे केश राजा करो आले. म्हणून ती चित्तवृत्ती स्थिर होण्याकरता तिथं तुकाराम महाराज देवाला विनंती करतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हारी वृत्ती राहू. मग ही वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर होण्याकरता आड जर काय येत असेल तर तुकाराम महाराज सांगतात हे माईक पदार्थ आड येतात. बरं, या माईक पदार्थाने तुकाराम महाराज म्हणतात विडाच उचललेला आहे. काय विडा उचललेला आहे? ह्या जीवाला देवाची प्राप्ती होऊन द्यायचीच नाही, त्यांचं कामच ते आहे. तुकाराम महाराज बाळक्रीडेमध्ये स्पष्ट बोलतात,
त्यासी माया मोहजाळ घाली फासा देव आपण असा पळून येदी. देव कळू देत नाहीत, देवाची प्राप्ती होऊ देत नाहीत. असे हे माईक पदार्थ तुकाराम महाराज सांगतात की मला नको बरं, का तर ते माईक पदार्थ देवाच्या प्राप्तीमध्ये जर आड येत असतील तर ते माईक पदार्थ मला नको. नव्हे नव्हे त्याच्या ठिकाणी माझी इच्छासुद्धा जाऊ देऊ नको. तुकोबाराय ध्रुपदामध्ये सांगतात. अनिकन लगे माईक पदार्थ, 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 अनिकन लगे माईक पदार्थ. तेथे माझे आत, तेथे माझे आत नको देवा. अनिकन लगे माईक पदार्थ, अनिकन लगे माईक पदार्थ. माझे आद तेथे माझे अर्थ नको देवा. अनिकन लगे माईक पदार्थ, 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 अनिकन लगे माईक पदार्थ. तिथे माझे आत नको देवा. तेथे माझे अर्थ नको देवा. तिथे माझे आत नको देवा. तेथे माझे अर्थ नको देवा. अनिकन लगे माईक पदार्थ, अनिकन लगे माईक पदार्थ, अनिकन लगे माईक पदार्थ, अनिकन लगे माईक पदार्थ. विठोबा रखुमाई, 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 रखु जय विठोबा रखुमाई,
पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई कुंडली कवले श्री ज्ञानदेव तुकाराम पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई म्हणा समचरण समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हारी वृत्ती राहो तेथे माझी हारी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ मारे हरी वृत्ती राहो तेथे माझी हारी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ समचरण दृष्टी विटेवरी साजू समचरण दृष्टी विटेवरी साजरी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हारी वृत्ती राहो तेथे माझी हारी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा नको देवाने थे माझे थे माझे तेथे माझे अर्ध नको देवा दे तेथे माझे तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा नको देवा
नको देवा तेथे माझे आत तेथे माझे आत तेथे माझे आत नको देवा ते दे माझे दे ते दे माझे 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 नको देवा दे दे माझे आर्त नको देवा दे दे माझे नको देवा निकण लागे माईक पदार्थ निकण लागे माईक पदार्थ ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवचाते ज्ञान ज्ञानेश्वर भगवंताच्या प्राप्तीकरता हे माईक पदार्थ आड येणारे आहेत. पण तुकाराम महाराजांनी इथं पूर्णतः माईक पदार्थाच्या विषयी तुच्छता दर्शवली. आणि एवढंच नाही तर तुकाराम महाराज या ठिकाणी ब्रह्मपदाच्या ठिकाणी सुद्धा मनाची दुच्छितता दर्शवतात. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुच्छित जनी जडो देशी. दुच्छित शब्दाचा अर्थ माझं मन त्या ब्रह्मपदाच्या ठिकाणी आसक्त न होता त्या माझ्या मनाची दुच्छितता निर्माण झाली पाहिजे, अनासक्ती निर्माण झाली पाहिजे. मला ते ब्रह्मपद नको असा चक्क तुकोबारांचा दावा आहे. कारण ब्रह्मपदाच्या विषयी तुकाराम महाराजांना माहीत होतं हे ब्रह्मपद किती काळाचं आहे. तुका म्हणे जातीन पुण्यक्षये अधोगती. पुण्याचा क्षय झाला का हे ब्रह्मपद महाराज टिकू शकत नाही. ज्ञानोबारायांचा त्याला पुरावा आहे. मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेच इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून ते ब्रह्मपद मला नको आहे. त्या ब्रह्मपदाच्या विषयी माझ्या मनाची आसक्ती निर्माण न होता त्या ब्रह्मपदाच्या विषयी माझं मन हे दुच्छित झालं पाहिजे. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुच्छित जनी जडू देशी. आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. मग हे सगळं जर माझ्या जीवनामध्ये मला हे का कळालं असेल, सारासार विचार कसा कळाला असेल, तर त्याचं तुकोबारा उत्तर देतात. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. ते वर्मच आम्हाला कळालं. हे वर्म काही सोपी गोष्ट आहे का कळणं? हे वर्म कोणालाही कळत नाही. त्याच्यावरती त्या देवाची पांडुरंगाची कृपा व्हावी लागते. वर्म ते न पडे ठाई आणि पांडुरंगाविन काही. त्याला पूर्णत्वानं देवाची कृपा व्हावी लागते. ती कृपा तुकोबारा म्हणतात माझ्यावरती झाली म्हणून मला वर्म कळालं. तुका म्हणे कृपा करील नारायण आणि तरीच हे वर्म पडे ठाई. पूर्णत्वानं माझ्यावरती भगवंताची कृपा झाली आणि मला हे वर्म कळालं. कोणतं वर्म आहे तर तुकोबारा म्हणतात भाव हेच वर्म आहे. वर्म ते आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवन लागून दी तो ठाव मनावोनी संगटाकी सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव मग सुखे मी निजरोगा शून्य सारोणी तेथे. हे वर्म आहे. मग तुकोबारा म्हणतात ते वर्म आम्हाला कळालं. वर्म कोणता आहे? कर्म धर्म नवती सांग उन्यांगे पतन फल त्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका. हे वर्म आहे आणि हे वर्म आम्हाला कळालं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात
आमच्या जीवनामध्ये भक्ती हा पंचम पुरुषार्थ साध्य झाला. भक्ती हा स्वतंत्र पुरुषार्थ आहे. चतुर्थ पुरुषार्थ शास्त्रामध्ये सांगितलेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. स्वलोकता स्वरूपता समीपता आणि सायुज्यता हे 4 पुरुषार्थ सगळ्यांनाच माहीत आहेत. पण ज्ञानोबरांचा स्वतंत्र पुरुषार्थ आहे. चहू पुरुषार्थाचे श्री भक्ती जैशी. आणि हा भक्ती हा पुरुषार्थ देवाला आवडणार आहे. आमचा सामान्य पुरुषार्थ आहे. त्या पुरुषार्थामध्ये काय असतं, काही कालापुरता पुरुषार्थ आहे तो. पण तुकोबाराय सांगतात की असा हा पंचम पुरुषार्थ आमच्या जीवनामध्ये साध्य करण्याची आम्ही प्रतिज्ञा केली होती. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. म्हणून भक्ती हा पुरुषार्थ देवाला आवडणारा पुरुषार्थ आहे. चहू पुरुषार्थाती त्यागीती चारी मुक्ती उपेक्षिती. आणि पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पड्यंती उद्धवा हा पंचम पुरुषार्थ आहे. आणि तो आमच्या जीवनामध्ये जर साध्य झाला असेल तर त्याचं उत्तर तुकोबारा देतात. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुकाराम 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 कुंडली कोण म्हणतंय म्हणताय का म्हणा भैरवी पटपट म्हणा वेळ संपलाय आपला. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावा मागं वळू नका. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावा